आदरणीय बाबांचं या ठिकाणी स्वागत होत आहे। उच्च विद्याभूषित आमदार माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे संचालिका मंजिरी खुसपे मॅडम या ठिकाणी त्यांचं श्रीफळ देऊन स्वागत करतायत। त्याचप्रमाणे कोटा अकॅडमीचे सर्व संचालक विश्वस्त, त्याचप्रमाणे लायन्स नक्षत्र, लायन्स क्लबचे सातारचे पदाधिकारी, आपण सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी बंधू भगिनींनो आणि पत्रकार मित्र हो, आज अत्यंत आनंदाची गोष्ट म्हणजे आज कोटा अकॅडमीनं गेली 16-17 वर्षापासून जुन्या इमारतीतून नवीन इमारतीत स्थलांतर केलेलं आहे। डॉक्टर तुकाराम खुसपे डबल PhD महेश खुसपे सरांचे वडील, त्याचप्रमाणे सौ कमल खुसपे ह्या सुद्धा टीचर, अशा ह्या दाम्पत्याच्या उच्च शिक्षित दाम्पत्याच्या पोटी डॉक्टर महेश खुसपे यांचा जन्म झाला। महेश खुसपे त्याचप्रमाणे सरांचे वडील हे राहुरी कृषी विद्यापीठाचे डायरेक्टर होते आणि एक संशोधक म्हणून त्यांनी आपली ख्याती मिळवलेली आहे। अशा या निढळ गावचे रहिवासी असलेले डॉक्टर तुकाराम खुसपे, सौ कमल खुसपे यांचा लायन डॉक्टर महेश खुसपे सर हे चिरंजीव आहेत। त्याचप्रमाणे त्यांच्या सुविद्य पत्नी मंजिरी खुसपे या जरी निढळ शेजारच्या खातगोंड गावच्या असल्या तरी सुद्धा त्यांच्या अरेंज मॅरेज आहे हे सांगण्याचा आनंद वाटतो। दोघांचंही शिक्षण, मंजिरी मॅडम MA MBA, त्याचप्रमाणे आता मैथिली कशी मागे राहील ती सुद्धा BE कॉम्प्युटर झालेली आहे। असं हे 3M हे उच्च शिक्षित असं कुटुंब। महेश खुसपे सरांनी सुरुवातीला कराडमध्ये आल्यानंतर माझ्या माहितीप्रमाणे TV एजन्सी चालवली होती, त्यानंतर EPBX पुरवठा करायचं तिने एजन्सी घेतली होती, त्यानंतर इलेक्ट्रॉनिक साहित्य विक्री करायची एजन्सी घेतली होती। पुन्हा त्यानंतर कराडमध्ये शैक्षणिक कार्यात आपण सहभाग घ्यावा या दृष्टीने तिने 2006 साली कराड येथे कोटा अकॅडमी नावाची शिक्षण देणारी संस्था ही सुरू केली। सुरुवातीला सांगण्याचं आश्चर्य वाटेल की केवळ 2 विद्यार्थी होते। 12वीचे वर्ग तिने सुरू केले, केवळ 2 विद्यार्थी होते, परंतु हे खचून न जाता, नाराज न होता ह्या सर्व कुटुंबानं अतिशय प्रचंड मेहनत घेऊन जवळजवळ आज 400 ते 450 विद्यार्थी आज कोटा अकॅडमीमध्ये शिक्षण घेत आहेत। त्यामध्ये या संपूर्ण महेश खुसपे, मंजिरी खुसपे आणि मैथिली खुसपे यांचं मोठं योगदान आहे। त्यानंतर मग यामध्ये आधी सुरुवातीला जी स्थापन झाली कोटा अकॅडमी ती आपले कोकिळ व्यापारी आहेत, त्यांच्या आपल्याला सर्वांना माहीत आहे मदनराव कोकिळ आज उपस्थित आहे, त्यांच्या वास्तूमध्ये सुरू झाली आणि त्यांनी सुद्धा सहकार्यानं ही जवळजवळ 16-17 वर्ष यामध्ये कोटा, परंतु विद्यार्थ्यांची संख्या जशी वाढू लागली, जसं विद्यार्थिनींची संख्या वाढू लागली, हॉस्टेलची कमतरता भासू लागली, त्यामुळं हे जागेचा शोध केलेला। सुदैवानं सचिन पवार सारखा एक समाजसेवी युवक आम्हाला सापडला आणि त्यांनी ही संपूर्ण वास्तू या कोटा अकॅडमीला एक शैक्षणिक कार्यात सहभाग असावा म्हणून दिलेली आहे आणि यामध्ये मग थोडंसं रूपांतर करून आज आपल्यापुढे एक देखणी वास्तू ही उभारलेली आहे। सुदैवानं आज आपल्याला आमचे मार्गदर्शक आणि आदरणीय आमदार पृथ्वीराज चव्हाण साहेब यांचा हस्तस्पर्श, ते नेहमीच मार्गदर्शन करत असतात। त्यांना स्वतःला उच्च तंत्रज्ञानाची आवड आहे, ते संपूर्ण ही कोटा अकॅडमीची इमारत आहे ती पूर्ण उच्च तंत्रज्ञानाने युक्त अशी केलेली आहे। जास्तीत जास्त प्रयत्न आम्ही सर्वांनी केलेला आहे। आता या शैक्षणिक कार्य करताना नंतर मग त्याला कायदेशीर स्वरूप असावं असा एक सरांनी प्रस्ताव मांडला, त्यामध्ये आम्ही सर्व संचालकांनी हे दिले। त्यामध्ये सोसायटी रजिस्ट्रेशन ॲक्ट, ट्रस्ट रजिस्ट्रेशन ॲक्ट या खाली दोन्ही परवानग्या शासनानं आम्हाला 2019 साली दिलेल्या आहेत, त्वरितच दिल्या। त्यानंतर शासकीय परवानगी मिळाली, त्या मंत्रालयाची परवानगी मिळाली, त्याला ती मिळाली। अशा दृष्टीने कायदेशीरदृष्ट्या परिपूर्ण अशी ही कोटा अकॅडमी आज रोजी सुरू होत आहे। त्यामध्ये सर्वांचा सहभाग आहे, आपलं सर्वांचं सहकार्य लाभणार आहे। काही त्रुटीसुद्धा राहण्याची शक्यता आहे, ते आपण पालकांनी विद्यार्थ्यांनी स्पष्टपणे आमच्या संस्थेजवळ सांगाव्यात एवढी मी सर्वांना विनंती करतो। सर्वांना शुभेच्छा देतो आणि मी माझे 2 शब्द मनोगत संपवतो। धन्यवाद, फार मोठा वाटा आहे। यानंतर मी विनंती करतो
बाबांच्या संपर्कात मी ज्या दिवशी कराडमध्ये आलो 20-22 वर्षापूर्वी तेव्हापासून आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळेच मी अनेक डेव्हलपमेंट करत गेलो. जेव्हा सुरुवातीला मी इलेक्ट्रॉनिक्सच्या क्षेत्रात काम करत होतो, मला आठवतं बाबा आपण एकदा मी इथं BR पाटील साहेबांच्या इथं जेवायला आपण एकत्र आलो होतो. खूप जुनी गोष्ट आहे. आणि त्यावेळेस बाबांनी मला मार्गदर्शन केलं होतं की इलेक्ट्रॉनिक्समध्ये ट्रेडिंगमध्ये त्यांनी सुरुवातीला काम करावं. आणि नंतर मग आम्ही आमचं फॅमिली सर्व बॅकग्राऊंड एज्युकेशनमध्ये असल्यामुळे आम्ही एज्युकेशन सेक्टरमध्ये काम करतो. आज ज्ञानज्योती सावित्रीबाई फुलेंचा जन्मदिवस अखंड भारत देशाला ज्ञान देण्याचं आणि महिला वर्गाला शिक्षित करण्याचं त्यांनी काम केलं. त्यांना वंदन करून मी आज माझे 2 शब्द इथं मांडतो. कोटा अकॅडमीच्या माध्यमातून गेल्या 17 वर्षामध्ये आम्ही शेकडो इंजिनियर्स आणि डॉक्टर्स आणि भारताला सेवा करण्यासाठी आम्ही ऑफिसर्स जे मिलिटरीमध्ये वेगवेगळे NDAच्या माध्यमातून काम करतात मिलिटरी ऑफिसर्स दिलेले आहेत. आणि मला अभिमान आहे की माझे अनेक विद्यार्थी आज IAS पण झालेले आहेत, IIT झाल्यानंतर IPS झालेले आहेत आणि वेगवेगळ्या मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये इंडिया हेड, इंटरनॅशनल हेड, एशिया पॅसिफिक हेड अशा ठिकाणी सारखे काम करतात आणि त्याचा मला अतिशय आनंद वाटतो. ॲक्च्युली ही कोटा अकॅडमी स्थापन करण्याची माझी भूमिकाच होती की या ग्रामीण भागातल्या कराडच्या आसपासच्या विद्यार्थ्यांना कोट्यासारख्या ठिकाणी जाऊन शिकणं शक्य होत नाही किंवा फिजिबल होणार नाही, तर आपण कोटा इथं आणावं या हेतूनं कोटा अकॅडमीच्या माध्यमातून आम्ही आमचे सगळे फॅकल्टी मेंबर्स मी कोट्यावरनं आणले, त्यांचं स्टडी मटेरियल आणलं आणि इथून जी माझ्याकडे विद्यार्थी शिकवायला सुरुवात केली. जे 250च्या वर विद्यार्थी आमचे IIT NIT सारख्या ठिकाणी सिलेक्ट झाले, त्यापैकी काही यावर्षी सिलेक्ट झालेल्या विद्यार्थ्यांना मी इथं सन्मानित करणारच आहे. तर ही सर्व विद्यार्थी इथल्या तळागाळातले विद्यार्थी आहेत, खेडेगावात शिकलेले विद्यार्थी आहेत, कुठले हायफाय इंग्लिश मिडियम कॉन्व्हेंटचे नाही आहेत, मराठी मिडियमचे, सेमी इंग्लिशचे अशा विद्यार्थी इथं ह्या विद्यार्थी घडले. ह्या जे सिलेक्ट झालेले विद्यार्थी आहेत ह्यातले 90% विद्यार्थी ही शेतकऱ्यांची मुलं आहेत. बाबा मग तुम्हाला सांगायचा आनंद होतो. आणि या शेतकऱ्यांची मुलं IIT झाली. सुरुवातीला मी 2006 साली जेव्हा चालू केलं लोकांना वाटायचं IIT म्हणजे काय, त्यांना IIT माहीत नव्हतं. लोकांना वाटायचं की तुम्ही ITAचे क्लास काढलेत का, पण त्यांना व्हॉट इज IIT, ऑल इंडिया इंजिनिअरिंग एंट्रन्स एक्झाम ही माहीत नव्हती. तर त्या शिवराज दादा या पुढं, तर IIT या परीक्षेचं मार्गदर्शन माहीत नव्हतं. तर अशा माध्यमातून गेली 16 वर्ष झाली आम्ही शिक्षण देण्यास सुरुवात केली. सुरुवातीला खूप काही अवघड असतो, कुठलाही एंटरप्रेनर्स टफ असतो. त्या माझ्या सर्व अवघड परिस्थितीमध्ये कठीण काळामध्ये मंजिरी मॅडम, आमचे जुने जे अजूनही आहेत जे आमचे आदरणीय कोकिळ सर यांनी मला खूप बहुमोल सहकार्य केलं, मदत केली. त्यामुळंच आज इथपर्यंत मी पोचू शकलो. नवीन वास्तूमध्ये आता प्रशस्त अशी खूप, मी स्वतः टेक्नोक्रॅफ्ट आहे, मी इंजिनियर असल्यामुळे मी टेक्नॉलॉजीचा खूप पुरस्कार करतो. सर्व अत्याधुनिक सोयींनी युक्त आम्ही ही इमारत तयार केलेली आहे. आणि आज मला आनंद होतोय की आदरणीय पृथ्वीराज बाबांच्या हस्ते या इमारतीचं अनावरण होतंय. पुनश्च एकदा आपल्या सगळ्यांचे इथं आल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. कोट्यावरील आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय बाबा, तसेच आमचे कोटा ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्सचे सर्व ट्रस्टीज आणि आजच्या कार्यक्रमाला आवर्जून हजर असलेले माझे सर्व विद्यार्थी, त्यांचे पालक, तसेच लायन क्लब ऑफ नक्षत्रेचे सर्व पदाधिकारी, लायन क्लबचे सर्व पदाधिकारी आणि माझे मित्रपरिवारीय सर्व मित्रमैत्रिणींनो, आज मला खूप अतिशय आनंद होत आहे. कारण आज 3 जानेवारी म्हणजे भारताच्या ज्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांचा आज जन्मदिवस. त्यांनी आपल्यासाठी स्त्री मुक्तीसाठी, स्त्री शिक्षण मुक्तीसाठी खूप सारे दरवाजे उघडून ठेवले. आणि आज जर त्यांनी हे केले नसते तर आज मी तुमच्यासमोर हे 2 शब्द बोलण्यासाठी उभीही राहिली नसते. नाहीतर मी काय आणि तुम्ही काय, आपण सर्व महिला चूल आणि मूल धरूनच बसलो असतो. पण हे न करता आज मी तुमच्यासमोर उभी राहून बोलत आहे. आता शिक्षणाचाच मुद्दा आला आहे तर मी तुम्हाला 2 शब्द कोटा अकॅडमीबद्दल सांगते. 2006 साली कोटा अकॅडमीचे एक बीज आम्ही रोवून त्याचे एक छोटेसे रोपटे तयार केले. त्या छोट्याशा रोपट्याचा 16 वर्षानंतर हा महावटवृक्ष तयार झालेला आहे. आणि या महावटवृक्षामध्ये सर्व कोटा कुटुंबियाचे, परिवाराचे फार मोठे सहकार्य आम्हाला लाभले आहे. जेव्हा 2006 साली कोटा अकॅडमी चालू झाली तेव्हा सरांनी सांगितलं, पाटील सरांनी, की 2च विद्यार्थी होते. त्याच्यानंतर त्या परिस्थितीमध्ये आम्हाला खूप अवघड परिस्थिती होती की कशी कोटा अकॅडमी चालवायची. कारण त्यावेळेला IIT हे प्रश्न जास्त लोकांना माहीत नव्हतं. तेव्हा आम्ही लोकांना सांगायला गेलो तर लोक बोलायची ITI IT असं वेगळंच काहीतरी बोलायचे. ते सांगण्यासाठी आम्हाला खूप कष्ट खावे लागले.
पण नो डाऊट की आजपर्यंत आम्ही सक्सेस मिळवला याचा मला सार्थ अभिमान वाटतो. ही कोटा अकॅडमी जेव्हा आम्ही 2006 साली चालू केली, बेता हॉस्पिटल शेजारी कोकिळ सरांच्या इथं चालू केली आणि त्यांनी आम्हाला आतापर्यंत अतिशय खूपच साथ दिलेली आहे. त्यांची ऋण आम्ही कधीही फेडू शकत नाही. तिसरी गोष्ट म्हणजे कोटा अकॅडमी चालू केली तेव्हा आत्तापर्यंत 16 वर्षामध्ये आम्ही शेकडो विद्यार्थी IIT म्हणजे इंजिनियर्स आणि मेडिकलसाठी घडवले आहेतच. तिसरी गोष्ट म्हणजे त्याच्यानंतर आम्ही कोटा अकॅडमीमध्ये मुलांना ॲडमिशन द्यायचं खरं, पण आता ही मुलं कॉलेजला पाठवायची कुठं, कारण काय हा कॉलेजचा प्रश्न आमच्यापुढे निर्माण व्हायचा. तेव्हा आम्ही काय केलं, दोघांनी मिळून काही नाही, आपण एक ज्ञानांगण एज्युकेशन सोसायटी म्हणून आपण स्थापन करायची आणि ती आम्ही स्थापन केली. त्याच्याद्वारे आम्ही कोटा सायन्स ऑफ एज्युकेशन हे कॉलेज सुरू करून आम्ही 9वी ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना वर्ग निर्माण करून त्याला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम कशी द्यायची ह्याची तयारी आम्ही सुरू केली आणि त्याद्वारे आत्तापर्यंत आपण तयारी करून घेत आहोत. कोटा अकॅडमीमध्ये आम्ही कधीच क्वांटिटीला महत्त्व दिलं नाही, क्वालिटीला महत्त्व दिलं. त्यामुळे तुम्ही कधीही बघा कोटा अकॅडमीमध्ये आला तर तुम्हाला लिमिटेड अगदी ॲडमिशन्स दिसतील. अगदी 50 स्टुडंटच्या वरती आम्ही कधीही ॲडमिशन्स घेतली नाहीत. जेवढी ॲडमिशन घेतली तेवढ्यांच्याकडे आम्ही पर्सनली लक्ष देत होतो. तिसरी गोष्ट अशी आहे की आपण म्हणतो आणि बऱ्यापैकी बाहेर चर्चा होती, माझ्या कानावर येते की कोटा अकॅडमीमध्ये जायचं म्हणजे बाबा फार हायफाय स्टँडर्ड, तिथं जायला लागतं तर मार्कांची फार आपल्याला पूर्तता करावी लागते. तर असं काही नाही आहे. आम्ही अगदी चिखलातून तळागाळातून मुलं कमळं जशी फुलवतात तसे आम्ही फुलवतोय. की कराड हे आपण तसं बघितलं तर शहरही नाही आणि खेडही नाही आहे, पण अशा गावामध्ये आम्ही पाहिजे ह्या मार्क्सवरती आम्ही मार्क्स बघत नाही आहे, त्यांचे नॉलेज बघतो आणि ते नसेल तर आम्ही पुढे वाढवायचा प्रयत्न करतो. 50 विद्यार्थी घेतो म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला आम्हाला पर्सनली लक्ष देता आलं पाहिजे. त्याच्यासाठी गेले 16 वर्ष आम्ही 50च विद्यार्थी कोटामध्ये घेतो. अशा पद्धतीने जेव्हा 2006 साली आम्ही चालू केलं, बऱ्याचशा पॅरेंट्सला आम्ही सांगायचो अरे 9वीपासूनच तुम्ही विद्यार्थ्यांना आमच्याकडे पाठवा, कारण त्यावेळेला फक्त फाउंडेशन कोर्स हा आम्ही शनिवार आणि रविवारी घ्यायचो. पण तेव्हा जरा पॅरेंटच्या मनामध्ये धगधग असायची की अरे असं कुठं असतं का की शनिवार रविवारी फक्त पॅरेंट म्हणजे फाउंडेशनसाठी पाठवायचं आणि तोही CBSE पॅटर्न. पण असं नाही आहे. आता जेव्हा तुम्ही 11वीला येता तेव्हा हा सिलेबस फॉलो करायचा असतो, पण आता बऱ्यापैकी पॅरेंटची मनस्थिती बदललेली आहे. त्याच्या सर्वांचा विचार करून आम्ही कोटा ज्युनियर कॉलेजला 9वी ते 12वी परवानगी घेतलेली आहे आणि तिथं आता सगळ्यांसाठी 9वी ते 12वी हे कॉम्पिटिटिव्हचे कोर्स आम्ही चालू करतो. सगळ्यात शेवटी मला सांगावं असं वाटतं की कराड या शहराची पताका 100% कोटा कुटुंबियाकडून उंच मानाने झळकवायचा आम्ही नक्कीच प्रयत्न करणार आहे. एवढे 2 शब्द मी बोलून माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. MA BEd आणि 2 वर्षाचा अनुभव, शिक्षकांचा वाटा फार मोठा असतो आणि यामुळेच कोटा अकॅडमीचा वृक्ष या ठिकाणी. तर यांचा या ठिकाणी सत्कार होतोय. तेथील लोकांना घेऊन त्यांनी ही युनिव्हर्सिटी सुरू केली. त्याचबरोबर महेश JEE ॲडव्हान्स, वेदांत माने यांचा आणि कोटा अकॅडमीच्या या यशात या विद्यार्थ्यांचा फार मोठा वाटा आहे. या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सत्कार होतोय. JEE मेनमध्ये त्यांची निवड झाली. प्रतीक पाटील कोटा अकॅडमीमधनं शिक्षण घेऊन हे विद्यार्थी IIT यानंतर तेलंगणा एज्युकेशन सोसायटीच्या कोटा ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स या दोन्ही संस्थांच्या आज नव्या वास्तूमध्ये स्थलांतर सोहळा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. त्या कार्यक्रमाकरता खास सर्वांना आशीर्वाद देण्याकरता डॉक्टर तुकारामजी कुस्पे, सौ कुमल कुस्पे, डॉक्टर महेश कुस्पे यांचे आईवडील तथा कोटा अकॅडमीचे संचालक डायरेक्टर प्रमुख डॉक्टर महेश कुस्पे, सौ मंजुरी कुस्पे, त्याचबरोबर कार्यक्रमाला उपस्थित असलेले ॲडव्होकेट सतीश पाटील, भास्करराव देवकर, श्री राजनजी बेलापुरे, प्राचार्य जयश्री पवार
मैथिली कुस्पे, विजय बारसे, अकॅडमीचे सर्व स्टाफ मेंबर्स, कर्मचारी, विद्यार्थी आणि या कार्यक्रमाला ज्यांच्यामुळे शोभा आलेले ते आपण सर्व उपस्थित बंधू भगिनी आणि युवक मित्रांनो आणि कोटा अकॅडमीचे यशस्वी झालेले, त्यांना अभ्यासक्रम पूर्ण करून ज्यांनी पुढच्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला ते सर्व यशस्वी गुणी विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून महेशजी खुसपे यांच्या चिकाटीनं कराडमध्ये त्या आल्या दिवसापासून काही ना काही त्यांचे उपक्रम चालू आहेत. ते स्वतः इंजिनियर असल्यामुळं त्यांनी सुरुवातीला इंजिनिअरिंगच्या ट्रेडिंगचा व्यवसाय सुरू केला. इंजिनिअरिंगची उपकरणं विकणं, सर्व्हिसिंग करणं याचा व्यवसाय सुरू केला. पण त्याच्यामधला जो उद्योजक होता, एंटरप्रेन्योर होता, जो शिक्षक होता, तो त्यांना काही गप्पा बसून देत नव्हता. मग त्यांनी शेवटी मला वाटतं 2006ला कोटा राजस्थानमधलं जे शहर आहे ते देशामध्ये विविध कोचिंग क्लासेस करता सुप्रसिद्ध आहे. कोटाचं शिकवण्याचं टेक्निक स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होण्याकरता उपयुक्त आहे आणि त्यामुळं रेग्युलर अभ्यासक्रमातून आपण 10वी 12वी पास झालो तर आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळत नाही आणि कुठलं तरी स्पेशलाइज्ड कोचिंग घेतल्याशिवाय या IITच्या परीक्षा असतील, नंतर सुरू झालेला IIIT असेल किंवा मेडिकलला जाण्याकरता नीटची परीक्षा असेल, या परीक्षा उत्तीर्ण होणं अवघड आहे. मग आता कोट्याला जाणं एक पर्याय असतो. पण कोट्याला जायचं, तिथं हॉस्टेलमध्ये राहायचं, कुणाला हवामान मानवतं न मानवतं. कोटा हे राजस्थानमधलं शहर आहे, तिथून जवळच मी पिलानी या विश्वविद्यालयामध्ये इंजिनिअरिंग डिग्री घेतली होती. त्यावेळेला आमचा इंजिनिअरिंगचा कोर्स 5 वर्षाचा असायचा. म्हणजे 11वी पास झालं की सलग 5 वर्ष पिलानीला त्या वाळवंटामध्ये उन्हाळा आणि थंडी त्या वातावरणामध्ये राहिलो. कोटा तिथून काही फार लांब नाही आहे. पण आपल्याकडची बरीच मुलं कोट्याला जात होते, जिथलं फीचं स्ट्रक्चर खूप अवाढव्य होतं, पण त्याचं यशही त्यांना खूप मिळत असेल. म्हणून कोटा आणि कोट्याच्या कोचिंग क्लासेसचं देशभरामध्ये नाव झालं आणि त्यामुळे कराडला कोणी आला ज्याला पहिली टप्पा म्हणजे त्याला IIT म्हणजे काय हे पहिल्यांदा कळलं पाहिजे. पण त्यावेळेला कोणाला माहिती नव्हतं. मी जेव्हा इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला तेव्हा सुद्धा नुकतेच IIT काय ते मला त्यावेळेला माहिती होतं. त्यावेळेला फक्त 4 IIT होते, खडगपूर, कानपूर, चेन्नई आणि मुंबई. आणि ती प्रत्येक IIT एका देशानं पार्टनरशिप करून तिथं भारतामध्ये सुरू केली होती. पंडित जवाहरलाल नेहरूंची जो देशाला फार मोठी देणगी काय असेल तर त्यांनी केलेली ही तंत्रज्ञानाची विश्वविद्यालय. आणि त्याच वर्षी दिल्लीचं कॉलेज सुरू झालं, दिल्ली कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग म्हणून होतं. मी 11वी परीक्षा पास झालो, त्यावेळेला 11वी नंतर थेट प्रवेश मिळत असेल. IITची पण मी परीक्षा दिली. IIT काय माहीत नव्हतं, फार विशेष अभ्यास करायचा असं माहीत नव्हतं. दिल्लीला माझं शिक्षण चाललं होतं आणि तिथली दिल्लीची 11वीची परीक्षा गेली की आम्ही सुट्टीत करायला यायचं, गावी जायचं, आंबे खायचे वगैरे अशा वातावरण होतं. परीक्षा मे महिन्यामध्ये होती, काही विशेष अभ्यास वगैरे काही केला नाही. पण तरी मी तिथे गेल्यावर IITच्या परीक्षेला बसलो. IITमध्ये उत्तीर्ण झालो आणि मग IIT काय भानगडी. मी जेव्हा कानपूरला इंटरव्ह्यू करता गेलो तेव्हा कळलं की देशातली सगळी मुलं इथं आलेली आहेत. त्याला फार मोठ्या काही युनिव्हर्सिटीज आहेत. IITच्या कॅम्पसमध्येच तो इंटरव्ह्यू होता आणि तिथं मग आम्हाला तिथे गेल्यावर लगेच विचारायचं तुम्हाला कुठली ब्रँच पाहिजे. तर ब्रँचमध्ये आम्हाला काय माहीत नव्हतं, कारण घरात काही तसं वातावरण नव्हतं. कुठली ब्रँच घ्यायची. पण ते एका दिवसात तिथं लक्षात आलं की मेकॅनिकल घेतली तरच काहीतरी तुम्हाला काहीतरी मान आहे, नंतर कोणी बाकी कुठल्या ब्रँचला काय अर्थ नाही. मग मेकॅनिकल घ्यायचा प्रयत्न केला. पुढे मुंबईला पाहिजे म्हटलं. मग तिथं म्हटलं मुंबईला मेकॅनिकल काय मिळणार नाही. मग तिथं मग असेल ती मुंबईला घेतली, 15ला घेतली, 2 ठिकाणी चॉईस मिळत होती, घेतली आणि परत आलो.
आईची इच्छा होती की दिल्लीजवळच कुठेतरी किंवा पुण्याजवळ कुठेतरी राहावं. वडिलांची इच्छा होती की घराजवळ बिलकुल नको, नाही तर रोज काहीतरी कोणतरी पाहुणे आले म्हणून घरी परत यायची पळापळ होती. आणि त्यातून मध्यम मार्ग निघाला पिलानी, बिट्स पिलानी. त्यावेळेस एक राजस्थान युनिव्हर्सिटीमध्ये कॉलेज होतं. त्यावेळेला आम्ही प्रवेश घेतला. पहिल्यांदा जेव्हा गेलो त्या वाळवंटात प्रवेश केला तर छातीत धडकी बसली, या वाळवंटात कसं राहायचं. अक्षरशः वाळवंट म्हणजे आपण सिनेमात बघतो तशा प्रकारचे ते वाळवंट आहे. त्या वाळवंटामध्ये G.D. बिर्ला यांचं जन्मस्थान असलेल्या पिलानीमध्ये त्यांनी अत्यंत सुंदर असं विश्वविद्यालय उभं केलेलं आहे. वाळवंटात अगदी ओएसिस सारखी ती जागा आहे. 5 वर्ष कशी गेली कळलं नाही. आणि नंतर लक्षात आलं की फार चांगलं विश्वविद्यालय आहे. आणि त्याच 1-2 वर्षामध्ये ते स्वतंत्र विश्वविद्यालय म्हणून BITS म्हणून त्याची कल्पना निर्माण झाली. तिथनं इंजिनिअरिंग होऊन मी पुढे गेलो. आणि त्यावेळेला खरं म्हणजे इंजिनिअरिंगला जाणे फार अजिब बाब. आपल्याकडे इंजिनिअरिंग म्हणजे फक्त सिव्हिल इंजिनिअरिंग तेवढंच माहिती असायचं. कॉन्ट्रॅक्टिंग वगैरे काही बाकीच्या डिसिप्लिनबद्दल काही माहिती नव्हती. इलेक्ट्रॉनिक्सचा विषय नुकताच यायला लागलेला होता. पण 5 वर्ष कशी गेली. पिलानीचं एक वैशिष्ट्य होतं की त्याचा देशातली सगळी मुलं येत असत. राजस्थानमधलं जरी असलं तरी ते काही लोकल स्टेट लेवलचं कॉलेज नव्हतं. आणि त्यामुळे विविध राज्यातल्या मुलांशी परिचय झाला. खूप दाट मैत्री झाली. 5 वर्ष एकत्र राहिलो होतो. आणि तिथून मग एक लक्षात आलं की आणखी उच्च शिक्षण घेतल्याशिवाय काही उपयोग नाही. पण मला एक युनेस्कोची स्कॉलरशिप मिळाली. त्यानंतर जर्मनीमध्ये काम करण्याची, इंजिनिअरिंगचं ट्रेनिंग घेण्याची. मी तिथं ती घेतली आणि जर्मनीला पहिल्यांदाच गेलो. पण नंतर लक्षात आलं की मास्टर्स केल्याशिवाय काही उपयोग नाही. आणि म्हणून तिथूनच मी काही विश्वविद्यालयांना अप्रोच केलं. आणि युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया बर्कले एक त्यावेळचं जगातलं सुप्रसिद्ध विश्वविद्यालय, आता त्याचा नंबर खाली गेला जरा, म्हणजे जगातल्या विश्वविद्यालयामध्ये त्यावेळेला अगदी पहिल्या क्रमांकाचं विश्वविद्यालय होतं. आता त्या नंबर 4-5वा जगात आहे. कारण ते सरकारी विश्वविद्यालय आहे, स्टेट युनिव्हर्सिटी आहे. आणि मग पैसे देण्यामध्ये सरकारचं जरा टंचाई निर्माण झाली की पैसे द्यायला कमी होतात. पण मला आठवतं आहे की बर्कलीमध्ये मी जेव्हा युनिव्हर्सिटीमध्ये होतो तर आमच्या फॅकल्टीमध्ये शिकवायला 12 नोबेल लॉरिएट्स होते. संबंध रशियामध्ये त्यावेळेला फक्त 5 नोबेल लॉरिएट होते. पण आमच्या एका युनिव्हर्सिटीमध्ये 12 नोबेल लॉरिएट्स होते. इतकं तिथं स्टँडर्ड होतं. आणि तिथल्या वातावरणामध्ये मला शिक्षण घ्यायला संधी मिळाली. त्याच वेळेला अमेरिकेमध्ये व्हिएटनाम वॉरच्या विरुद्ध विद्यार्थी चळवळ फार मोठं आक्रमकपणे चालू होती. अश्वेतवर्णीयांचा ब्लॅक पॅन्थरचा लढा चालू होता. आणि तिथे शेजारी सॅन फ्रान्सिस्कोमध्ये हिप्पी मुवमेंट चालू झाली होती, मुक्त वातावरणात जगण्याची. अशा त्या वातावरणामध्ये मी तिथे 2 वर्ष मास्टर्स घेतली. पुन्हा PhD करायचा विचार होता. पण PhDला 4-5 वर्ष लागतील, इतके दिवस थांबायचं का. म्हणून मग PhD घेण्यापेक्षा तिथेच काहीतरी प्रॅक्टिकल ट्रेनिंग घ्यावं काय म्हणून मी संशोधन प्रकल्पामध्ये तिथं मी काही वर्ष नोकरी केली. मी मुद्दाम का सांगतोय तर त्यावेळेला इंजिनिअरिंग म्हणजे काय आहे कोणाला माहीत सुद्धा नव्हतं. आता प्रत्येक ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना IIT काय आहे, IIIT काय, NIT काय आहे, ITI काय, डिप्लोमा म्हणजे काय, डिप्लोमातून डिग्रीला कसं जायचं, सगळ्यांना पाठ झालेलं. आणि दुसरं म्हणजे विशेष कोचिंग घेतल्याशिवाय हे जे आपल्या जिल्हा परिषद शाळांच्या मधून किंवा नगरपालिकेच्या शाळांमधून जे शिक्षण दिलं जाते ते स्पर्धा परीक्षा, राष्ट्रीय पातळीवरच्या स्पर्धा परीक्षा क्रॅक करायला हे काही शिक्षण पर्याप्त नाही. हे मिनिमम लेवल शिक्षण आहे. कुठेतरी पोटा पाण्यापोटी नोकरी मिळावी म्हणून आपण हे शिक्षण देतोय. त्या शिक्षणाची गुणवत्ता सुमार आहे, बेताची आहे. 40% पदं शिक्षकांची रिक्त आहेत. तिथं असली शाळा तर तिथं इमारती नाहीत, प्रयोगशाळा नाहीत, वाचनालय नाही, लायब्ररी नाही. अशा परिस्थितीमध्ये कसं तरी मुलांना BA पर्यंत काहीतरी ढकलून काहीतरी नोकरी मिळते का काय अशा प्रकारची शिक्षण व्यवस्था त्यावेळेला आपली होती. शिक्षणाला आपण काही म्हणावं इतका खर्च करत नव्हतो, आजही करत नाही. म्हणून पब्लिक सेक्टर एज्युकेशनची परिस्थिती आजही दयनीय आहे. आणि म्हणून तो जो व्हॅक्यूम क्रिएट झालेला आहे त्यामध्ये खाजगी संस्थांना जे स्थान आहे की आपण जर जगाच्या पातळीवर जर काम करायचं असेल तर विद्यार्थी त्या दर्जाचे
गुणवंत विद्यार्थी झाले पाहिजेत आणि IIT-मध्ये ते काम होतं. गुणवंतता असली, दर्जा असल्याशिवाय IIT-मध्ये प्रवेश मिळत नाही. आणि हळूहळू मग IIT-ची ओळख परदेशात झाली, अमेरिकेत झाली. IIT-मध्ये मुळातच ॲडमिशन इतकी स्ट्रिक्ट आहे की IIT-मध्ये जरी काही शिकवलं नाही 5 वर्ष किंवा 4 वर्ष, तरी त्या मुलाला घेतलं तर तो हुशार मुलगा, त्याला आपण ट्रेन करून त्याला घेऊ. म्हणून तिथल्या अमेरिकेच्या कंपन्यामध्ये एक जोक सांगितलं जायचं की तुम्ही आम्हाला IIT नको, मला फक्त IIT एंट्रन्स लिस्टची आधी आम्हाला द्या, त्यातनंच आम्ही घेऊ मुलं. इतकं त्या IIT-चा एक ब्रँड तयार झाला. अर्थात आमचं जेव्हा सरकार दिल्लीत आलं तेव्हा आम्ही त्या IIT 4 वरून किंवा 5-6 होत्या त्यावेळेस थोडं वाढवायचा निर्णय घेतला. आम्ही 7-8 IIT आणखी वाढवल्या. म्हणजे गुवाहाटी होती, मला वाटतं रोपर होती. पण पुढच्या मोदी सरकारने ते आणखीन वाढवून 23 IIT आता केले आहेत. आणि IIT-चा ब्रँड दुर्दैवानं फार डायल्यूट झालेला आहे. आज IIT-मध्ये 40% शिक्षकांची पदं रिक्त आहेत. सरकार ती पदं भरू शकत नाही किंवा इतक्याच शिक्षकांची गरज आहे IIT-मध्ये की तेवढ्या गुणवत्तेचे शिक्षक आज आपल्या देशात मिळत नाही. तरी पण IIT-चा ब्रँड आहे, जरी तो डायल्यूट झाला असला, 2000 साली जो होता, 2005 साली जो होता, तो आज राहिलेला नाही. नवीन IIT-मध्ये इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहिलं, हळूहळू तो होईल. नंतर मग NIT काढल्या, IIIT काढल्या आणि मग जास्तीत जास्त मुलांना देशाची जेवढी गरज आहे तेवढी मुलं इंजिनिअरिंगची पदवी घ्यावी. इंजिनिअरिंगच्या ज्या नव्या शाखा निघायला लागलेल्या आहेत, कम्प्युटर सायन्समध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबॉटिक्स किंवा डेटा सायन्सेस वगैरे अशा प्रकारचे निघायला लागले. इतर मटेरियल सायन्स विशेषतः निर्माण झालेली आहे. सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये, स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगमध्ये उंच इमारती बांधताना कशा प्रकारच्या सुरक्षित बांधाव्यात, भूकंप आला तरी त्या कशा सुरक्षित राहतील त्याबद्दलचं विज्ञान विकसित झालं. संगणकाच्या सहाय्यानं डिझाईन सुरू व्हायला लागलेले, CAD/CAM, संगणकाच्या सहाय्यानं मॅन्युफॅक्चरिंग सुरू व्हायला लागले. बराच काही क्रांतिकारक बदल इंजिनिअरिंगच्या विषयामध्ये झालेले आहे. आणि इंजिनिअरिंग हे खूप एक्सायटिंग फील्ड आहे. पण त्यामध्ये नुसतं ग्रॅज्युएट होऊन चालणार नाही, तर कुठलं तरी मास्टर्स किंवा PhD करून कुठलं तरी स्पेशलायझेशन घेऊन त्यामध्ये बघ एक विशेष गुणवत्ता, एक विशेष मास्टरी निर्माण करण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे. तर मग जगाच्या व्यासपीठामध्ये तुम्हाला आज मान सन्मान मिळेल. अमेरिकेसारख्या राष्ट्र आहे ते फक्त गुणवत्तेची काळजी घेतात. तो कुठला मुलगा आहे, कुठला चीनचा आहे, किंवा कोरियाचा आहे, किंवा जपानचा आहे, किंवा भारतातला आहे, किंवा पाकिस्तानचा आहे, त्याकडे काही बघत नाही. त्याची गुणवत्ता किती आहे आणि त्या गुणवत्तेच्या आधारावर आपल्या कंपनीमध्ये तो किती भर टाकू शकेल, त्याचा किती भरभराट करू शकेल, आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये किती तो भर टाकू शकेल, याचाच फक्त ते विचार करतात. आपल्या देशामध्ये अजून तशा प्रकारची मानसिकता निर्माण झालेली नाही. आणि म्हणून आपण अजूनही म्हणावं तितकं गुणवत्तेकडे लक्ष देत नाही. आपल्याकडे खूप सामाजिक अडचणी आहेत आणि या परिस्थितीमध्ये आपण आपला देश उभा करायचा प्रयत्न करतोय. महेश कुस्पे आणि त्यांचे स्वाभाविकतेने दोघांनी हा एक धाडसी निर्णय घेतला की कराडसारख्या एका तालुका प्लेसमध्ये, जिल्ह्याचं ठिकाण नाही आहे, मग मेट्रोपॉलिटन सिटी तर बिलकुल नाही आहे पुण्या मुंबईसारखी, तर इथं असं क्लासेस घ्यावेत का, आपल्याला एवढी ते विद्यार्थी मिळतील का, मग आपला हे सगळ्या टीचरचा स्टाफ, सगळी ह्या यंत्रणा उभी करायची ती आपल्याला परवडेल का, आपल्याला झेपेल का, ही सगळी काळजी असताना शेवटी महेशनी आणि सौभाग्यवती कुपशे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी हा धाडसी निर्णय घेतला आणि ही यात्रा सुरू झाली. आज 14, 15, 16 वर्षानंतर ते एका भाड्याच्या एका इमारतीतून स्वतः एक चांगल्या, ही सुद्धा रेंटेड प्रिमायसेस पण त्यांची स्वतःची असल्यासारखीची आहे, मनासारखं त्यांनी आतलं इंटेरियर करून घेतलं आहे, वातानुकूलित सगळी इमारत केलेली आहे. आणि निश्चितच आणि त्याचबरोबर ज्युनियर कॉलेज पण आहे, त्यामुळे क्लासेस एका बाजूला आणि ज्युनियर कॉलेज या दोघीच्या जोडीने हा कोटा अकॅडमीचा संकल्प या ठिकाणी आज उभा राहिलेला आहे. एक महत्त्वाचा आयुष्यातला टप्पा आज त्यांनी इथं टाकलेला आहे. विद्यार्थ्यांना मी एवढं सांगू इच्छितो की तुम्हाला जर आज आयुष्यामध्ये यशस्वी झायचं असेल तर फक्त स्पर्धा परीक्षा क्रॅक केली
आणि पुढच्या आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश मिळाला, IIT किंवा MBBSला किंवा NITमध्ये की संपलं, मग आता ते 5 वर्ष ढकलत नाही आपण 4 वर्ष, असं नाही करून चालणार. आजच्या युगामध्ये इतकी प्रचंड स्पर्धा निर्माण झाली की तुम्हाला आयुष्यभर विद्यार्थी म्हणून जगण्याची जर तुमची तयारी असेल तरच तुम्ही कुठेतरी जाऊ शकाल, तर मग चाल ढकल करत दर वर्षाला काहीतरी वार्षिक इन्क्रीमेंट करत काहीतरी ढकल जाल. पण जर तुम्ही नवीन तंत्रज्ञान होते ते दररोज आत्मसात केलं, रोज शिक्षण घेतलं. शिक्षण हे फक्त क्लासमध्ये जाऊन किंवा शाळेत जाऊन किंवा युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन, कॉलेजमध्ये जाऊन किंवा कोटा अकॅडमी सारख्या ठिकाणी जाऊनच आपल्याला ज्ञान मिळेल ही कल्पना कालबाह्य आहे. आज इंटरनेटच्या युगामध्ये यूट्यूबवर इतकं स्टडी मटेरियल उपलब्ध आहे. बरेचशा अमेरिकन युनिव्हर्सिटीमध्ये आपलं सगळे स्टडी मटेरियल त्यांनी ओपन कोर्सवर म्हणून फ्री टाकलेलं आहे. जगातल्या कुठल्याही नागरिकाला जगातल्या सर्वोच्च विश्वविद्यालयाचे सर्व साधनं, सर्व टीचिंग मटेरियल उपलब्ध आहे फ्री. व्हिडिओ क्लासेस आहेत, प्रिंटेड मटेरियल आहे. कारण शेवटी ज्ञान ही वैश्विक संपदा आहे. कुणाच्या एकाची मालकी त्यावर नसावी. बौद्धिक संपदेवर आणि विशेषतः ज्ञानावर सगळ्यांचा, जगाच्या प्रत्येक नागरिकाचा अधिकार या भावनेनं त्या प्रगत राष्ट्रांनी ते केलं. आपल्या देशात अजून ते इतकं प्रसार झालेला नाही. मग दुसरा शेवटी विषय आहे की मग क्लासरूममध्ये काय शिकायचं आणि क्लासेसमध्ये काय शिकायचं. मग क्लासरूममध्ये रेग्युलर कॉलेजमध्ये नाही गेलं तरी चालेल, तिथं काय होतच नाही. पण आज जे आपले विश्वविद्यालयाची कॉलेजेस आहेत किंवा ज्या खाजगी कॉलेज संस्था आहेत त्या ओसाड पडायला लागल्या. त्याचं कोणी जात नाही, त्याला कोणी गंभीरपणे घेतच नाही. काहीतरी डिग्री घ्यायची असेल तर मग ती लोक जे थांबतात आणि आपण 3 वर्ष पूर्ण केली की आपल्याला BA BScची डिग्री मिळेल, काहीतरी नोकरीचं बघू आपण काहीतरी. पण ज्याला आयुष्यामध्ये कुठेतरी काहीतरी मिळवायचं आहे त्याला मात्र स्पर्धा परीक्षेच्या मार्गातून जावं लागतं. मग ती सिव्हिल सर्व्हिसची परीक्षा असेल, IAS सारखी, किंवा मग इंजिनिअरिंगची परीक्षा असेल, त्यामध्ये IITमध्ये प्रवेश घेण्याची व्यवस्था असेल, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस सारख्या विश्वविद्यालयामध्ये मास्टर्स करण्याकरता जायचं असेल, त्या गुणवत्तावान विद्यालयामध्ये पोचायचं असेल तर मग वेगळी त्यामध्ये क्षमता, कार्यक्षमता पाहिजे. तरच आज खऱ्या अर्थाने आपण तिथं पोचू शकू. ती जी उणीव आहे समाजातली, ती उणीव आज कोटा अकॅडमीच्या माध्यमातून महेश पुष्पे आणि त्यांच्या या संस्थेने केलेली. अगदी त्यांनी शोधून कोट्याहून काही गुणी शिक्षक बोलावलेले आहेत. आपल्या भागातले काही गुणी शिक्षक, यशस्वी शिक्षक इथे बोललेले आहेत. एक चांगला स्टाफ 17-18 लोकांचा आहे आणि त्यामध्ये प्रत्येक विषयामध्ये ते विशेष कोचिंग देऊन विद्यार्थ्यांना तयार करतात. आज नव्या वास्तूमध्ये आल्यानंतर त्यांना आणखी हे शिक्षण देणं आणखी सोयीचं जाईल. एका बाजूला प्रचंड स्पर्धा वाढते आहे. आपण बघितलं की कोविडच्या काळामध्ये वर्क फ्रॉम होम, बऱ्याच मोठ्या कंपन्या आता वर्क फ्रॉम होम करायला आहेत कायम. ॲपलसारखी कंपनी असेल, गुगलसारखी कंपनी असेल, मायक्रोसॉफ्टसारखी कंपनी असेल, आपल्या देशातल्या फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी असतील, त्यांनी लोकांना आता तुम्ही कार्यालयात काय ऑफिसमध्ये काय येऊ नका, घरातूनच काम करा. कारण सगळे इंटरनेटनी जोडले गेलेले आहेत. सगळ्यांना एकमेकाशी सहजपणे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संभाषण करता येतं, डॉक्युमेंट्स एक्सचेंज करता येतात, व्हॉइस कॉन्फरन्सिंग करता येते. त्यामुळं एका खोलीत बसून एकमेकाच्या समोर बोलण्याची काही गरज राहिलेली नाही. रिमोट वर्किंग शक्य झालेलं आहे. आता ते रिमोट वर्किंग बऱ्याचसांना ते सर्व अवघडल्यासारखं वाटतं, विचित्र वाटतं. पण त्याची सवय करून घ्यावी लागेल. आणि त्यामुळे एकतर रिमोट लर्निंग, रिमोट वर्किंग, इतकंच आहे तर रिमोट मॅन्युफॅक्चरिंग आणि या सगळ्या तंत्रज्ञानाचा असा सुंदर असा संगम होतोय. आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारखं फील्ड आहे ते कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रामध्ये मानवी बुद्धीपेक्षा पुढे निघाले की काय असे संभ्रम व्हायला लागलाय. बहुतेक काही दिवसामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये मानवी बुद्धिमत्तेला कृत्रिम बुद्धिमत्ता पराभूत करेल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्याचबरोबर भौतिक विश्वामध्ये मॅन्युफॅक्चरिंग देखील, ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग, 3D मॅन्युफॅक्चरिंग, 3D प्रिंटिंग अशा प्रकारचे टेक्निक उपलब्ध झालेले आहेत. त्यामुळं आज बऱ्याचशा गोष्टी आपल्याला ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरच्या माध्यमातून करता येतात, प्रोटोटाईप्स करता येतात, प्रत्येकाला वाटेल तो बदल करून आपल्याला नवीन वस्तू छापता येते.
ह्या सगळ्या गोष्टी एका बाजूला चालल्या. फायनान्शियल सर्व्हिसमध्ये प्रचंड मोठा स्कोप आहे. आज इलेक्ट्रॉनिक पेमेंटच्या माध्यमातून बँकेत जायची आपल्याला काही गरज राहिलेली नाही. कर्ज काढायला जायचं तरी इंटरनेटवर कर्ज आपल्याला मिळतं, हप्ते आपल्याला इंटरनेटवर भरता येतात. आणि या सगळ्या गोष्टी फायनान्शियल सेक्टरमध्ये प्रचंड आज क्रांती झालेली आहे. म्हणून बरेचसे लोक इंजिनिअरिंग होतात, कम्प्युटर सायन्सचं शिक्षण घेतात, नंतर मग MBA करून आणि मग फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये जातात. आणि हे दोघांचं जे कॉम्बिनेशन आहे ते खूप प्रभावी कॉम्बिनेशन ठरलेलं आहे. अशा प्रकारे संशोधन क्षेत्र असेल, फायनान्शियल सर्व्हिसेस क्षेत्र असेल, मॅनेजमेंटचं क्षेत्र असेल, डिझाईनचं क्षेत्र असेल, ह्या सगळ्यामध्ये विशिष्ट प्रकारची गुणवत्ता आणि सर्वात उच्च दर्जाची गुणवत्ताची गरज आहे. ती गुणवत्ता मिळवायची असेल तर आपल्याला चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला पाहिजे. आणि तो प्रवेश घ्यायचा असेल तर मग स्पर्धा परीक्षा क्रॅक केली पाहिजे. तिथं मग कोटा अकॅडमीची भूमिका त्या ठिकाणी आपल्यासमोर होते. कराडसारख्या शहरामध्ये आज हळूहळू आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये तरी पुण्यानंतर कराडचं नाव हे प्रसिद्ध व्हायला लागलं की कराडला तर पुण्याला राहायचं नसेल, खर्च जास्त असेल, मग आपल्या शहराची मुलं कराडला येतात. आज लातूरला त्यांनी मेडिकल एज्युकेशनने खूप चांगली प्रगती केलेली आहे. लोक कराडून लोक आम्हाला लातूरला प्रवेश द्या म्हणून पत्र घेऊन जातात, कोट्याला जातात. कोटा अकॅडमी सुरू झाल्यामुळे कोट्याला जायचं प्रमाण जरा कमी झालं आहे, कारण कोटाच इथं आलेला आहे. अशा प्रकारची परिस्थिती आज आपल्या ठिकाणी निर्माण झाली आहे. यामध्ये नव्या वास्तूमध्ये निश्चितपणे आणखी माइलस्टोन्स हे कोटा अकॅडमी प्रस्थापित करेल, आणखी उच्च गुणवत्ता प्राप्त करेल आणि आपल्या परिसरातल्या आणखी जास्त मुलामुलींना त्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आपल्या देशातल्याच नव्हे तर इतर देशातल्या देखील गुणवत्तावान संस्थांमध्ये प्रवेश मिळेल अशी सोय या ठिकाणी झाली. या निमित्तानं आमचा आणि महेशजींचा सारखा संपर्क नेहमी असतो. ते सांगत असतात काय काय प्रगती केलेली आहे. आज या ठिकाणी येण्याची संधी मिळाली आणि आपल्या सर्वांशी संवाद करता आला, भेटता आलं आणि मला निमंत्रित केल्याबद्दल त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. आणि या निमित्तानं नव्या वास्तूमध्ये आपण प्रवेश करत आहात. अतिशय सुंदर देखणी वास्तू अशी तयार झाली आहे. सुविधा असलेली वास्तू आहे. सर्व अत्याधुनिक सुविधा स्वतः महेशनी त्यामध्ये डिझाईन करून त्या तिथे बसवलेल्या आहेत. आणि त्यात निश्चितच आज एक आपल्या पश्चिम महाराष्ट्रातले एक अग्रणी इन्स्टिट्यूट म्हणून कोटा अकॅडमीचे नाव आजही आहे आणि ते आणखी उच्च शिक्षण केल्याशिवाय राहणार नाही. या निमित्तानं दोघांना मी माझ्या शुभेच्छा देतो. कोटा अकॅडमीच्या सर्व स्टाफ, सर्व टीचर्स आणि सर्व विद्यार्थ्यांना माझ्या शुभेच्छा देतो. नववर्षाच्या शुभेच्छा देतो. सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनाच्याही शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. Good afternoon, everyone. It has been such an honor to be a part of this wonderful event. On behalf of Kota Academy, I would like to extend my heartfelt gratitude to our esteemed guest, former Chief Minister and Member of Legislative Assembly, Honorable Prithviraj Chavan Baba. Thank you, sir. Sincere thanks to the directors of Kota Academy, principals, parents, students, all Lion members of Lions Club of Karad as well as Lions Club of Karad Nakshatra, Mr. Bapu Karpe, Mr. Sachin Pawar, the entire staff of Kota Academy. A special thanks to Stage Protocol Committee and last but not the least, Master of Ceremony Committee headed by Mr. Naeem Gandhi. Thank you one and all for your presence and helping us make this day a memorable one. Thank you.
कोटा अकॅडमीच्या नवीन दालनाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं मला उपस्थित राहता आलं. मोठ्या कष्टाने आदरणीय खुसपे सरांनी आणि मंजिरीताईंनी ह्या अकॅडमीची उभारणी केली. मागच्या 17 वर्षापासून ह्या अकॅडमीला या गावातल्या या परिसरातल्या पंचक्रोशीतल्या मुलांना घडवण्याच्या बाबतीमधलं काम करताना मी पाहिलेलं आहे. आणि कोटा अकॅडमीच्या माध्यमातून भविष्य काळामध्ये घडणारे इंजिनियर्स असतील, डॉक्टर्स असतील, IAS IPS ऑफिसर्स असतील, हे सगळं एक मोठं समाज घडवण्याचं, देश घडवण्याचं काम हे खुसपे कुटुंबियाच्या वतीनं होत आहे. मागच्या काळामध्ये कॉलेजची परवानगी मिळवून देण्याच्या बाबतीमधला आम्ही देखील प्रयत्न केला होता. आणि मला एका गोष्टीचा आनंद आहे की एक वर्ल्ड क्लास फॅसिलिटी, जगभरातनं कुठलाही शैक्षणिक क्षेत्राशी संलग्न असा माणूस या कोटा अकॅडमीमध्ये आला तर जगामध्ये चांगल्या ज्या सोयी सुविधा उपलब्ध असतात तशा पद्धतीच्या सोयी सुविधा या कोटा अकॅडमीमध्ये या कुटुंबियांनी उपलब्ध केलेल्या आहेत. आजकालच्या युगामध्ये 12वीच्या परीक्षेनंतर स्पर्धा परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्याशिवाय कुठल्याही प्रोफेशनल कोर्सला आपल्याला ॲडमिशन मिळू शकत नाही. मेडिकलला आपल्याला जायचं असेल तर नीटच्या परीक्षेमध्ये तुम्हाला उत्तीर्ण व्हावं लागतं. तुम्हाला इंजिनिअरिंगच्या बाबतीमध्ये जर का IIT IIMs मध्ये जर का प्रवेश पाहिजे असेल तर JEE मध्ये तुम्हाला उत्तीर्ण व्हावं लागतं. आणि त्याबरोबर MPSC असेल, UPSC असेल, याच्या बाबतीमध्ये जे ग्रूमिंग करणं आवश्यक असतं किंवा तुमच्या ज्ञानामध्ये भर पडण्याच्या दृष्टिकोनानं जे अभ्यासक्रमामध्ये जो काही बदल झालेला आहे त्या अभ्यासक्रमामधल्या बदलाच्या विषयी मार्गदर्शन करणं जे आवश्यक असतं ते मार्गदर्शन सगळं या कोटा अकॅडमीच्या माध्यमातून होतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझी सगळ्यांना विनंती आहे की ज्याला ज्याला ॲडमिशन हवी असेल त्यांनी लवकरात लवकर ॲडमिशन घेतली पाहिजे. कारण या अकॅडमीचं आता मी इंटेकच्या बाबतीमध्ये आदरणीय सरांशी चर्चा केली तर लिमिटेड इंटेक आहे. म्हणजे मागच्या वेळेला एक बॅच होती, ह्या वेळेला जास्तीत जास्त 2 बॅचेस ते घेऊ शकतात. त्यामुळे 2 बॅचेसमध्ये जास्तीत जास्त लोकांनी ॲडमिशन घेतली पाहिजे. यांचा जो अनुभवी स्टाफ आहे, आदरणीय सरांचं मॅडमचं जे स्वतःहून ह्या अकॅडमीतल्या मुलांना घडवण्याच्या बाबतीमध्ये त्यांचं जे योगदान आहे याचा सगळ्याचा फायदा हे आपल्या भागामधल्या लोकांनी घेतला पाहिजे. आणि मला खात्री वाटते की भविष्यामध्ये ह्या अकॅडमीमधनं अनेक यशस्वी विद्यार्थी हे स्पर्धा परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊन आपल्या स्वतःची कमाल या देशामधल्या विविध संस्थांमध्ये ॲडमिशन घेऊन लोकांना दाखवू शकतील. त्यामध्ये विशेषतः कोरोनाचं संकट आल्यामुळे मागच्या वेळेला ॲडमिशन्स डिले झाल्या होत्या. ह्या वेळेला मात्र ॲडमिशन्स लवकर होणार आहेत. कदाचित प्रोग्राम ॲडव्हान्स करण्याच्या बाबतीमधलं धोरण सुद्धा केंद्र सरकार अवलंबण्याची शक्यता नाकारता येत नाही. मेडिकल कॉलेजेसमध्ये मागचं पूर्ण वर्ष काही कारणांमुळे ॲडमिशन होऊ शकल्या नाही. ह्या वेळेला मागची बॅच नसल्यामुळं मागच्या वेळेस ज्या मुलांनी ॲडमिशन घेतली आहे त्यांना ज्युनियर बॅच नसल्याचा फटका देखील बसतोय. आणि त्यामुळं ह्यावर्षी अधिकचं काम हे विद्यार्थ्यांना करावं लागणार आहे. त्यामुळे मी या दोन्ही कुटुंबातल्या सदस्यांनी आणि ताई आहेत त्यांच्या कन्या त्यांनी देखील आता हातभार लावायला सुरुवात केली. या तिघांना देखील खूप खूप शुभेच्छा त्यांच्या या नवीन चांगल्या समाज घडवण्याचा जो उपक्रम आहे त्याच्यासाठी मी त्यांना देतो. आणि जी काही मदत कृष्णा परिवाराच्या वतीनं किंवा केंद्र सरकारच्या वतीनं त्यांना लागेल ती सगळी मदत त्यांना करून त्यांची अकॅडमी खूप मोठी व्हावी आणि अकॅडमीच्या माध्यमातून असंख्य विद्यार्थ्यांचा फायदा व्हावा या शुभेच्छा देतो. KMS न्यूज, स्पंदन मरांचे, नाते आपुलकीचे.